श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला आज भोगीच्या दिवशी संध्याकाळी एक मुख्य ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक महत्त्वाची अतिशय अत्यंत प्रभावशाली वस्तू अर्पण करायची आहे. दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून टाकायची आहे. तर बघा, आज आपण भोगीच्या दिवशी संध्याकाळी दिव्यामध्ये कुठल्या पवित्र वस्तू टाकाव्या, आपल्या धर्मशास्त्रामध्ये काय महत्त्व सांगितलं गेलं आहे. प्राचीन हिंदू परंपरेमध्ये भोगी हा एक पवित्र सण समजला जातो. भोगीच्या दिवशी संध्याकाळी काही विशिष्ट सामुग्री दिव्यामध्ये टाकल्याने आपल्या शत्रूंचा नाश होतो, घरात सुख समृद्धी येते आणि मुलांवरती शुभ परिणाम होत जातो. कोणतेही विचित्र उपाय नसून आपण नकळत ऊर्जा शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. भोगी मागचा धार्मिक व तांत्रिक अर्थ म्हणजे भोगी हा दिवस मकर संक्रांती पूर्वीचा मानला जात असतो आणि हा सण नकारात्मक ऊर्जा नाहीशी करून सकारात्मकतेची सुरुवात करण्याचा असतो. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी एक विशेष लक्ष दिवा लावण्याची पद्धत, त्यात विशिष्ट वस्तू अर्पण करण्याची परंपरा देखील सांगितली गेलेली आहे. तर धार्मिक शास्त्रानुसार पृथ्वीची ऊर्जा भोगी या दिवशी विशेष करून जास्त शक्तिशाली असते. ती योग्य पद्धतीने पाळल्याने आपले आयुष्य हे उन्नतीच्या दिशेने नेते. इथे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की हे उपाय अंधश्रद्धा नाहीत. यामागे आपल्या पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा गृहीत पंचतत्वाचे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे सर्व महत्त्व ओळखून निर्माण झालेली पद्धत, रूढी, परंपरा आहे. म्हणूनच आपला हेतू सकारात्मक असायला हवा व हे कुठलेही धार्मिक श्रद्धा आणि आत्मिक उन्नतीचा भाग मानले जाते. तर दिव्यामध्ये कोणत्या पवित्र वस्तू आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा दिवा आता आज संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही प्रज्वलित करू शकता आणि त्या वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता. तर बघा, आता कोणत्या अशा प्रभावशाली वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि हा दिवा कोणत्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, दिव्यामध्ये पवित्र वस्तू टाकायची म्हणजे ती झाली पहिली वस्तू आहे तीळ. तर तिळाला पवित्र, आरोग्यदायी मानलं जातं. यामुळे घरातील सर्व प्रकारच्या दोषांचा नाश होतो आणि प्रक्रिया लक्ष दिव्यात तीळ अर्पण करा म्हणजे असं म्हणायचं आहे की तीळ चक्र सक्रिय करतो आणि नकारात्मक लहरी बाहेर काढत असते. तर त्यामुळे आपल्याला तीळ दिव्यामध्ये टाकायचे आहे. तर आता दुसरी वस्तू म्हणजे तांदूळ. आता तांदूळाचं का महत्त्व आहे, मात्र तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तर तांदूळ हे समृद्धीचे आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. दिव्यात अक्षता टाकल्या जातात आणि ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचं पाठ केला जातो, पठण केलं जातं. त्यामुळे घरात धनधान्य येते आणि सुख समृद्धी घरामध्ये येत राहते आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत जाते. आता तिसरी वस्तू म्हणजे हळद आणि कुंकू. ही शुभता आणि आरोग्याची, तर कुंकू ही देवी लक्ष्मीची कृपा यांचा प्रतीक आहे. तर हळद कुंकू दिव्यात अर्पण केल्याने विशेषतः आर्थिक टंचाई दूर होते आणि शुभ कार्यांना गती मिळते. स्त्रिया यावर अधिक विश्वास ठेवतात. तर आपल्याला हळदी कुंकू देखील टाकायचं आहे. आता चौथी वस्तू म्हणजे गूळ आणि गव्हाचं पीठ. गूळ हे मिठास आणि गव्हाचे पीठ समृद्धीचं प्रतीक आहे. याऐवजी गूळ तिळाचे लाडू देखील तुम्ही दिव्यामध्ये अर्पण करू शकता. म्हणजे आपल्याला काही जास्त टाकायचं नाही, तर थोडंसं घ्यायचं आहे. बघा, आता काय करायचं आहे, तर हे अग्नितत्व आहे. 5 वाण्याचे तेल म्हणजे
तेल किंवा शुद्ध तूप. आता याचं महत्त्व बघा काय आहे तर हे अग्नितत्व आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावल्यामुळे ऊर्जा शुद्ध होते. त्याची धूप घरातील जी काही हानिकारक सूक्ष्म कण असतात तर ते नष्ट करतात. त्यामुळे आपल्याला हे तूप घ्यायचं आहे, शुद्ध तूप. आता 6वी वस्तू म्हणजे कडुनिंबाची पानं व त्याचा धूर शत्रूंचे नाशकारक आहे. पाने दिव्यात किंवा पुरणाच्या बाजूने ठेवून आपल्याला जाळायची आहे. यामुळे घराची शुद्धी होते. तसेच विशेष आता या वस्तू आपण अर्पण करत असताना आपल्याला काही खास प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे. तो मंत्र म्हणजे जो मूल मंत्र आहे तर तो आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आणि मातृदेवीचा मंत्र म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नम. माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी आणि आवडीचा मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे आणि पाठ करून सामग्री जी काही सांगितलेली आहे ती तुम्हाला दिव्याला अर्पण करायची आहे. दिवा आता कशा पद्धतीने लावायचा आहे बघा. लक्षात ठेवा, संध्याकाळची वेळ सूर्यास्तानंतर पण रात्री होण्याआधीची वेळ या दिव्यासाठी पूरक असते. याप्रमाणे दिवा तयार करा. दिव्याला चारही दिशांना तेल लावा. मध्यभागी वस्त्रांवरती तीळ, हळद, तूप याचं मिश्रण आपल्याला पसरवून ठेवायचं आहे. दिव्यावर अभिषेक म्हणून प्रथम आपल्याला हळदी, कुंकू, अष्टगंध लावायचा आहे. त्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि घरातील मुख्य द्वार न टाळल्यास आपला जो घराचा उत्तर पूर्व आहे भाग आहे तर त्या दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. हे काम महत्वाचं आहे बघा. आता तर भोगीच्या दिवशी प्रकृती संतुलन करण्याचा मूळ उद्देश आहे. आजकाल जग वेगाने बदलत असल्यामुळे भौतिक ऊर्जेच्या अनुकूलतेसाठी ही परंपरा उपयुक्त ठरते. तर विशेष करून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घरातील लोकांना वाढलेले आत्मविश्वास देण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची ठरते. विशेष गोष्टी कशा टाळाव्यात तर दिव्यामध्ये चुकीचे पदार्थ टाकू नका. प्लास्टिक किंवा रसायने लावू नका. नकारात्मक विचार मनामध्ये ठेवू नका. दिव्याला लावताना मनापासून प्रार्थना करा की दिवसाच्या योग्य मर्यादेत दिवा लावा व प्रज्वलन सुसूत्र असावं. शेवटी प्रार्थना करा की हे भगवती माता लक्ष्मी आमच्यावरती, आमच्या कुटुंबावरती कृपा करा. आमच्या जीवनातील अडचणी दूर करा आणि सुख, समृद्धी व यश यांचा वर्षाव होऊ द्या. ही परंपरा फक्त एक श्रद्धा नसून ती वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असेल हे समजणे तितकंच गरजेचं आहे. कोणतेही उपाय सेवा करताना आपण पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण आत्मविश्वासाने करायचं आहे. मनापासून करायचं आहे. त्या उपायाने आपल्याला नक्कीच फायदा होतो. श्रद्धा असेल त्यांनी उपाय करा. ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी देखील चालेल. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी भोगीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आवर्जून आपल्या घरामध्ये हा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.